हो सरपंच, तिथं चला ना राव, फाट्यावर लागणारा लय भारी स्वयंपाक केलाय. मी तिथून आलो ना, असा वास येत होता भारी. भाऊ आपल्याला मस्त पत्रिका आहे. मग मला नाही जायचं, तू जा ना, तुला कोण नको म्हणतंय का? आपण गेलं तर बरं राहील दोघं. हो सरपंच, चला बरं पाटक्यान. कुठं? तिथं आता माईक वर सांगितलंय, आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. हाय का? झाले ना पंक्ती चालू? हा चला जा ना. तुम्ही दोघं जात जेवण करून या. तुम्ही चला राव. अरे नाही राजा, मला नाही यायचं राव. चला ना राव तुम्ही. अरे काय झालंय गंठन, मी काल आहे ना वास्तू शांतीला गेलतो, इतकं पोट डंबरलेवन झालंय ना, इतकं असं पोट फुगलंय ना, काही खाण्यापिण्याची इच्छा नाही. मी सकाळी नाश्ता सुद्धा नाही केला ना. हो मग तुमच्यामुळे आमच्या पोटावर पाय राव. हा ना. या दोघं जण जाऊन या ना तुम्ही. तुम्ही असले तर आम्ही जाणार नाही, आम्ही नाही जाणार. अरे ऐक नाही मला- गंठू? मी नाही करू शकत, मी काही मी लय जाम झालोय. तुम्ही असले शेजारी गुलाबजामवाला सारखा येतो, नाही तर फक्त भाजीन पुरीवालेच येतात आमच्याकडे. तू असे गुलाबजामुन एका मागे एक आज ढकली, तो किती खातो एका दिवशी? 40 खातो एका बैठकीत. अयो, तू? 40च्या आताच आपलं ऍव्हरेज, एवढं नाही. अरे यार, हे काय गुलाब, पुरीच्या बापाला तुम्ही वावर इकायला लावता ना भाऊ. मग आता त्यांनी खायसाठीच केलंय का काय फेकून द्यायसाठी केलंय? एवढे खातेच का कुठं? जाते आता जवळ पचेल. मी जाते, मी लय जाम झालो, मी नाही येऊ शकत. मग काहीतरी इलाज करा ना तुमच्या याला. आता काय इलाज करावं? एक काम करा ना तुम्ही सोडा घ्या बरं. हा राव, सोड्यानी राहील बरं का? ए घंट्या, या इथं आपल्या दुकानातून सोडा आण बरं. बर हा येऊ मग. हा, ये. पैसे आहेत का? सरपंचाचं नाव नाही नाही, लिहायला सांगा. सरपंचाचं नाव सांग त्यांना लवकर ये. चांगला आण बरं का रे, रिझल्ट वाला. भारतला कंपनी होती, ब्रँडेड कंपनी होती. चालती रे, ती चांगली चालू राहिली कंपनी. पैसे तसे येतात तसे मग रेट एवढं. कमलेश, बोरगंटन सोडा म्हणजे काय रे? मस्त. तू योग्य व्यक्तींना प्रश्न विचारलेला आहेस, छान प्रश्न विचारलेला आहेस. तुला आमच्यापेक्षा चांगलं एक्सप्लेन कोणी करू शकणार आहे का? तर आम्ही सायन्सची विद्यार्थी आहोत. ठीक आहे, तर हे बघ, सोड्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. ठीक आहे, एक असतो खाण्याचा सोडा आणि एक असतो धुण्याचा सोडा. ठीक आहे, तर खाण्याच्या सोड्याचा उपयोग कसा होतो? तर उदाहरण म्हणून जर आपण ते भज्यामध्ये टाकले तर भजे कुरकुरीत स्पायसी असं छान होतात. त्याच्यानंतर आपण ते पावात वगैरे युज केले तर पाव फुगतात. इडलीमध्ये वापरू शकतो. भरपूर ठिकाणी तो त्या खाण्याच्या सोड्याचा वापर करू शकतो. आणि एक दुसरा सोडा असतो, तो म्हणजे धुण्याचा सोडा. ते आपण धुणे वगैरे, डिटर्जंट वगैरे त्या टाईपचा असतात ना प्रोडक्ट, त्या टाईपचा तो पुसायचा, फरशी पुसायचा, गालीच्या वगैरे जे सगळं असं कपडे वगैरे धुण्याचा असतो, साफसफाईचा. साफसफाईमध्ये त्या सोड्याचा वापर होतो. असे एकंदरीत 2 सोड्याचे प्रकार असतात. म्हणजे खायच्या सोड्यानी फुगतं हा आणि धुवायच्या सोड्यानी साफ होतं. येस, म्हणजे मी एवढ्या वेळेचं जे एक्सप्लेन केलं ते तुला एकदम प्रत्यक्ष आत्मसात तू केलेला आहेस आणि याचा निष्कर्ष मस्त तू असं इथं फिट कर आणि जे काही असेल ते कार्य पूर्णत्वाला ने. हे सोड्याचे असे प्रकार आहेत. चल आम्ही येतो, आमचं लेक्चरचा टाइम झालेला आहे. प्रिन्सिपल वाट बघतात आमची. नाही, प्रिन्सिपल मॅडम आमची वाट पाहत हो, आहेत. right. चला येतो आम्ही. गुड नाईट, थँक्यू सो मच, धन्यवाद. चल. या खायच्या सोड्यानी फुगतं आणि धुवायच्या सोड्यानी साफ होतं. आता सरपंचाचं पोट फुगलंय म्हणल्यावर खायचा सोडा देऊन फायदा नाही. सरपंचाला धुवायचा सोडा द्यावा लागेल. ओके. वहिनी, काय हो? तुमच्याकडे ते धुवायचा सोडा आहे का? धुवायचा सोडा हा, कशाला? ते सरपंचाची साफसफाई करायची ना, त्यासाठी लागतोय. आताच निर्मा आणलाय, देऊ का मग? हा द्या ना. किती लागतोय? द्या ती. हा द्या एवढं देऊ तेवढं. का? हा. येऊ का? हा, नीट न्या. हा हा. इथे आहे. आयला लय फ्रेश झालं बरं का. सरपंच ना साफच होती ना एकदम. येले हे अरे येतो की नाही घंट्या सोडा घेऊन? काय माहित आता पुढे पावडर घ्या. निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा. हा तयारच करून आणलं भाई. हा, हल्ली चौकच काय बदलली कडे सोड्याची?
कस काय घंटे हम्म. चांगला आहे सोडा. पॉवरफुल आहे बरं का सोडा, येऊ वेगळा सोडा आहे नेहमी पेक्षा. जास्त बाटली हाली आणली काय रे तेव्हा? हा त्याच्यामुळेच आपल्या उषा वहिनीकडून. उशा वहिनीकडून हा उशा वहिनीकडून कसं काय सोडा आणला? तुला दुकानात पाठवलं होतं ना. दुकानात जायच्या आधी म्हणलं जाताना उषा वहिनी दिसल्या, कपडे धुत होत्या. आमच्या हिरोईन कोण? हा तुमची हिरोईन. अरे घंट्या त्या कपडे धुत होत्या ना, मग त्यांना काय तकलीफ द्यायची? जा घरात जा, किचन मध्ये जा, त्या डब्यातून सोडा काढा, एवढी काय तकलीफ द्यायची? दुकानात जायचं ना. त्यांनी डब्यातूनच काढला सोडा, पण किचनच्या नाही. मग ती धुणं धुत होत्या ना, तिथे एक डबा होता, त्यातून काढून दिला. धुणं धुत होत्या? हा मग तू सोडा कोणता आणलाय? तो तुमच्या बायकून जो दिला तो कशाचा? सोडा. अरे कशाचा आहे सोडा? खाता सोडा आहे काय खाण्याचा? नाही, धुता सोडा आहे. म्हणजे तो कपडा सोडा आणला काय? हा अयो, अयो हो सरपंच, काय होतंय तुम्हाला? गुड 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 होतंय. बहुतेक मी आलो जाऊन आलो मी. पॉवरफुल असेल तो. हे घेऊन जाओ. हे, पण ह्यो कोणता सोडा होता? हेमा, रेखा, जया और सुषमा, सबकी पसंद निरमा. निर्मा? म्हणजे निर्मा होता काय त्यात? हा तू काय होतं, खाल्ला ना सोडा हा. की नाही का, म्हणजे खायचा सोडा टाकला की पाव फुगतो, इडली फुगती, आणि धुवायचा सोडा टाकले की साफ होतं. मग मी ते डोकं लावलं, सरपंचाचं पोट फुगलंय, हा. सरपंचाचं पोट अजून फुगवण्यात माझ्या नाही, ते साफ करावं लागेल. सरपंचाला रिझल्ट पाहिजे होता हा. ना, आला का नाही रिझल्ट? अरे रिझल्ट आता एकदा सरपंचाला माग येऊन दे, मग कळन तुला तो रिझल्ट काय येते. म्हणजे दिसन तुला. अरे शुभ बोल ना, असं का मग शुभ बोलतो? मी मारणार आहे आता. तुम्ही उगाच चहा पाजला राव, माझी इच्छाच नव्हती चहा प्यायची. आईला घंट्या, चहाच्या घोटाला आणि बाईच्या हॉटेलला नाही म्हणू नये. हा वय कसं कळत नाही तुला? घेतला घोट, कुठे घोट? आईला येडाच राव यार, ते डायलॉग येत असत याला घंटे येडाच राव तू तर. हा दामा पी. चहा भारी होता पण. मस्त होता चहा. अयो प्रेम आहे काय भारी होता. आई शपथ, आईच्या गावात कवच उडालेला आहे, काही निघळला. घंटे ही अरे निघळला. गेला तो पोटात आता. हो मग हातड्यातून खाली जठर, हे हातडे कातडे डायरेक्ट पोटात बेंबी पाशी, नुसता हल्ला डुल्ला ताट बस. सरळ सरळ बस, सरळ बस, हलू नको थोडं पण ना स्ट्रेट असं बस. एकदम सरळ. पाठीचा कन्नास टाईट कर, इकडे तिकडे हलू नको. हा. तो का आता का छेड्या येणे तुला असं नाही का पाणी बिनी पिलं, पाण्यात अशी हिंदळण हिसळण ती. आता तू आहे ना पाणी बिनी पिऊ नको, असं ताट असंच थांब. ते काय इकडं तिकडं 19-20 जरी झालं टराटर फाटल. केवढा कावच आहे तो एडे, असं टोकोच यायला मी तो म्हणतो. डायरेक्ट आतड्याला म्हणजे टर टर टर. आता काय करू? रक्ताच्या जुलाब होत्या रे. हो बोळकांड्यात लागते नुसते बोल 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 बोल, नुसतं रक्त पडन. आता घंट्याचं काही करा दिसत नाही. आता काय करू? आता काहीच नको करू, असंच फक्त ताट ताम, हलवू नको आणि सरळ चल, उभा राहा, सरळ उभा राहा, हलू नको, दामने जा, सरळ जा, तिरका जा, पहिले सरळ हो, दामने जा. भाऊ काय रे गंड्या? माझं काय बरं वाईट झालं तर माझे अंत्यसंस्कार चांगले शाळेत मामात करा. हे, अरे शुभ बोल ना, असं का मग शुभ बोलतो? मी मरणार आहे आता. मरणार रे? असं काय बोलताय तुम्ही? मी आहे ना चुकून काच गिळली एवढी, हा मग ती काच आता पोटात गेली, मग ती आतडे कातडे कापीन आणि मला नुसते रक्ताची जुलाब होतीन. हे काही नको बोलू. हा. मी मेल्यावर बाळूभाऊ गावाकडे लक्ष दे. अरे नको तसं बोलू घंट्या. निघन त्याचे उपाय. एक काम कर तू, सरपंचाला जाऊन भेट, ते काहीतरी उपाय काढतील याच्यावर. बघतो. हा. नाही तर मला जाळायला एखादा काय ना चंदनात लाकूड आण. अरे काय नको काळजी बोलू करू काही नका तसं. तसं. आयला काय भयो. चल
काय आलं गंटन? तुम्ही ना आता डायरेक्ट माझा शेवटचा राम राम घ्या. शेवटचा रामराम. मी शेवटचं भेटायला आलोय तुम्हाला. काय रे, काय झालं? माझ्या पोटात आहे ना काच गेली, काच. हा, आणि ती काच आहे ना नुसती काच काच करती. म्हणजे नेमकं काय होतंय? आणि ती पाणी बिनी पिलं ना असं ती पोटात फिरती. हा, आणि मला असं हलता डुलता बी आहे ना. मग? हल्लो डुललो तर ती डायरेक्ट माझे आतडे कापून टाकेन. अरे बापरे, नाही असं कोणी सांगितलं तुला? कमलेश आणि प्रेमनी. अरे काय खरंय बेटा त्या कमल्यान प्रेमाचं, त्यांचं ऐकत बसला तू. नेमकं कुठं सांगितलं त्यांनी? आम्ही चहा पित होतो. हा. ती चहा पिता पिता कापाचा आहे ना काचेत तुकडा गेला. आम्ही असं आहे वय. ते कमल्यान प्रेमी आले. अय प्रेमी कमले इकडे या. अरे क्या बात है सरपंच साहब. बसा बसा. आपको याद किया, बोलो ना. हा, बोललो ना, क्या बोलो ना. काय याच्या मनात घालून दिलं रे? आता तसं काय करा नाही. आता ते आता टार टोर फाडफोड ऑपरेशन सुया बिया. अरे शोभ बोल ना जरा. ते बघ ना काय अवस्था करून घेतली त्यांनी. शेवटचा रामराम घालायला आलाय मला त्यो. हाय ना, हो का? मग? ए काय घाबरू नका हो सरपंच, आम्ही चेष्टा करत होतो. काय झालं काय नेमकं? हो आम्ही चहा पित होतो ना, हा. चहा त्याचा टोकर ओढालेला होता. हा. हा, ती काच आहे ना, मग आता ह्याच्यात काय गेली असं ना पोटात ती. काही नको सांग. अरे नीट काय झालं ते सांग ना. अहो सरपंच, ते हॉटेलवाल्याकडून आहे ना अगोदरच आहे ना ते कपात धुताना आहे ना ते काच उडलेली होती टवका त्याचा. तर आम्ही म्हटलं गांठीची चेष्टा करावं म्हणून आम्ही म्हटलं गांठ्यात तुझ्या पोटात गेली ती काच. कळालं का आता? काय कळालं? ती काचेत तुकडा आधीच तुटलेला होता आणि हिने हा. मला घाबरून दिलं. हा, आता काय करशील? आता मेन गोल तर आत्ता आहे ना. काय तू आता काय नाही होणार बघ बरं असं करून. हा काय नव्हत. हा बघ काय अहो, नाही. पण मी असं तसं मारणार आहे म्हणून सकाळी मी 2-3 ब्लेडचे पानं बी खाल्ले होते. अरे बाबो,